Today we are going to see subject Life with Values Education. Lesson number 4, Loving and Respecting Our Elders. Loving and respecting our elders. Lesson number 4, warm up. Write down some way through which you can show respect to your parents and teachers. The story of Dr. APJ Abdul Kalam. Dr. APJ Abdul Kalam, the former president of India, was one of the world's best rocket scientists. अब्दुल कलाम कोण होते? प्रेसिडेंट होते इंडियाचे आणि ते वन ऑफ द बेस्ट रॉकेट सायंटिस्ट होते. इवन आफ्टर ही बिकेम अन accomplished scientist, he still remembered Mr. Muthullaya, who was his teacher. एवढे मोठे सायंटिस्ट होऊन पण ते त्यांच्या शिक्षकाला कधीच विसरले नाही. त्यांचं नाव होतं काय? मिस्टर Muthullaya. Once when Dr. Kalam was your age, he had fever and could not attend school. एकेकाळी अब्दुल कलामांना तुमच्या एजचे असताना ताप आलेला आणि ते स्कूलला जाऊ शकले नाही. This teacher came to his house and asked his parents about him. अब्दुल कलामांचे शिक्षक घरी आले आणि त्यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. He also helped Abdul Kalam to improve his handwriting by giving him a special exercises every day. आणि रोजच्या रोज त्यांनी काय दिलं अब्दुल कलामांना? ते हस्ताक्षर म्हणजेच हँडरायटिंग सुधारण्यासाठी एक एक्सरसाइज, एक टास्क कंप्लीट करायला दिलं. अँड दॅट हेल्प हिम टू इम्प्रूव्ह हिज हँडरायटिंग. आणि त्यामुळे अब्दुल कलामांचे हँडरायटिंग इम्प्रूव्ह झाले. Another teacher that he remembered was Mr. Shiva Subramaniam. He is a teacher in a class 5th. आणि त्यांना एक दुसरे शिक्षक त्यांचे आठवतात जे 5th स्टँडर्ड मध्ये होते. त्यांचं नाव मिस्टर शिवा सुब्रमण्यम आहे. Another teacher that he remembered was Mr. Shiva Subramaniam. He is a teacher in a class 5th. अब्दुल कलामांना त्यांचे एक दुसरे शिक्षक आठवतात. त्यांचं नाव होतं मिस्टर शिवा सुब्रमण्यम. This teacher taught that students how birds fly by taking them to seashore. मग त्या शिक्षकाने काय केलं होतं? मुलांना पक्षी कसे उडतात हे दाखवण्यासाठी समुद्रकिनारी नेलं होतं. They observed the way birds flee and flap their wings. आणि तिथं त्यांनी काय ऑब्झर्व केलं? पक्षी कसे उडतात आणि त्यांचे पंख कसे पसरलेले असतात आणि ते कसे उडू लागतात. How can we show respect to our teachers? Teacher teach us many things. शिक्षक आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवतात. They work hard so that we can study. शिक्षक खूप वर्क हार्ड करतात, त्यामुळे आपण खूप अभ्यास केला पाहिजे आणि आपण त्यामुळेच अभ्यास करतो. Learn and become a good person. आपण नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे आणि एक चांगली व्यक्ती बनलं पाहिजे. So we should listen to them and obey them. म्हणून आपण आपल्या शिक्षकांचं ऐकलं पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे. बाय डुईंग दिस वी आर शोईंग अवर रिस्पेक्ट टू देम. हे जर आपण केलं तर आपण त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. टीचर एक्सपेक्ट यू टू डू सम सिम्पल थिंग्स. टीचर तुमच्याकडून काय अपेक्षा करतात की तुम्ही छोट्या छोट्या सिम्पल गोष्टी केल्या पाहिजेत. बाय डुईंग दोज थिंग्स यू विल मेक देम हॅपी. आणि तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर शिक्षक खूप आनंदात असतात. Listen to what your teacher says. नेहमी तुमच्या शिक्षकांचं ऐकायचं. Be an obedient student. आज्ञाधारी बनायचं. Come to school on a time. आता रेग्युलरली स्कूलला जायचं. आता रेग्युलरली आपले कोविड सिच्युएशन असल्यामुळे ऑनलाईन क्लासेस आहे. रेग्युलरली अटेंड करायचं ऑन अ टाइम. विश युअर टीचर whenever you meet them. जेव्हा पण तुम्ही तुमच्या शिक्षकांना भेटाल तेव्हा त्यांना विश करायचं. डू युअर होमवर्क ऑन अ टाइम. तुमचा वेळोवेळी होमवर्क कंप्लीट करायचा. डोंट आर्ग्यू ऑर आन्सर बॅक वेन करेक्टेड. जेव्हा पण तुमच्या गोष्टींमध्ये काही चुका निघतात तेव्हा ते तुम्हाला करेक्ट करतात. त्या चुका करू नको म्हणून सांगतात तेव्हा आर्ग्युमेंट करायची नाही शिक्षकांबरोबर. त्यांच्याबरोबर
आर्ग्युमेंट करायचं नाही, बॅक आन्सर करायचं नाही, ते आन्सर कम्प्लीट करेक्टली लिहायचं. अँड मेक इम्प्रूव्ह युअर सेल्फ. बी स्मार्टली ड्रेस, आणि नेहमी चांगले कपडे परिधान करायचं. थिंक अँड एक्सप्रेस. कॅन यू थिंक ऑफ सम other way of showing love and respect? Yes, you can write on a page number 19 some lines as given here. Now, it is equally important that we respect our classmate too. आणि हे इक्वली इम्पॉर्टंट आहे की आपण आपल्या क्लासमेटला पण रिस्पेक्ट केले पाहिजे. ते शो दॅट वी आर वेल मॅनर्ड. ते आपल्याला काय दर्शवतं की आपण वेल मॅनर्ड आहात. तुम्हाला काय आहे, खूप चांगले संस्कार आहे हे दाखवतं. ना नेक्स्ट, डोंट इंटरप्ट व्हेन समवन इज टॉकिंग. कधी पण मध्ये मध्ये बोलायचं नाही जेव्हा दोन व्यक्ती बोलत असतात. डोंट रेज युअर व्हॉइस व्हाईल स्पीकिंग. कधीही बोलताना आपला आवाज चढवायचा नाही. डोंट आन्सर बॅक. कधी पण उलट बोलायचं नाही. अँड ऍड 3 more things टू द अबाव लिस्ट. आणि आणखीन 3 गोष्टी तुम्ही तुमच्या ह्याच्यात लिस्टमध्ये ऍड करून लिहू शकता. तर ब्लँक्स दिलेले आहेत, फिल करायचं. When you visit your friend's home, how should you greet his or her parents? If you are sitting on a chair and an elder person come, what will you do? काय करणार? जर तुम्ही चेअरवर बसले आणि एक एल्डर पर्सन आले तर उठून लगेच आपण चेअर देणार की नाही त्यांना बसायला? गुड. When you meet your principal, how should you wish him her? According to the time schedule, you will wish your principal, school principal, teacher. Now, some simple thing that shows respect. When you meet someone, you should greet him her by saying good morning, good evening, depending on the time of the day. You can also greet properly by folding your hands and say namaste or namaskar. Before you go to bed, you should say good night. Now look at here, think and reflect. Your mother and father love you. They care for you and would try to do their best to keep you happy. तुमचे मम्मी पप्पा तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि ते तुमची खूप काळजी घेतात आणि ते तुम्हाला खूप आनंदी आणि तुमच्यात काही चांगल्या गोष्टी रुजवण्याचा प्रयत्न करतात. They work hard so that you can get good food, clothes, books and can attend a school. ते तुमच्यासाठी खूप काही गोष्टी करतात. प्लस ते खूप मेहनत करतात कारण की तुम्हाला चांगलं जेवण, कपडे, पुस्तकं आणि तुम्ही चांगल्या शाळेत जावं म्हणून पालकांचे आटोकाट प्रयत्न असतात. They may not be able to meet your every demand, but they do their best to get you what is required. काही गोष्टी ते तुम्ही खूप महागड्या गोष्टी डिमांड करतात, ते पूर्ण नाही करू शकले तरी त्यांच्यात खूप काही महत्वाच्या गोष्टी ते तुम्हाला ज्या रिक्वायर्ड आहेत त्या कम्प्लीट करतात. तुमची रिक्वायरमेंट, तुमची डिमांड ते कम्प्लीट करतात. ॲट द सेम टाइम युअर टीचर ॲट स्कूल ऑल्सो केअर फॉर यू. आणि अशाच पद्धतीने तुमचे शिक्षक पण तुमची खूप काळजी घेतात. दे ऑल्सो विश वेल फॉर यू अँड वॉन्ट यू टू डू वेल इन अ लाईफ. ते तुमच्याबद्दल नेहमी चांगलं चिंतत असतात आणि तुम्ही आयुष्यात खूप पुढे जावं असं शिक्षकांना वाटत असतं. यू शूड ऑल्सो मेक एफर्ट्स टू कीप युअर पेरेंट्स अँड टीचर्स हॅपी. तुम्हालाही खूप सारे प्रयत्नाने एफर्ट्स घ्यायचे की तुमच्या पालकांना आणि शिक्षकांना आनंदी ठेवायचं. अँड टीचर्स अँड पेरेंट्स आर द हॅपीएस्ट व्हेन यू लव्ह अँड रिस्पेक्ट देम. अँड पेरेंट्स अँड टीचर्स आर हॅपीएस्ट व्हेन यू लव्ह अँड रिस्पेक्ट देम. जेव्हा तुम्ही त्यांना खूप रिस्पेक्ट, आदर आणि प्रेम द्याल तेव्हा तुमचे पालक आणि शिक्षक पण आनंदी होतात. नाव लेट्स आन्सर, fill in the blanks. Dr. Abdul Kalam respected his teacher Mr. Muttu Liar because he helped him make his hard handwriting by giving him a special exercises every day. Now you have to write this blank with the appropriate answer. His teacher Shiva Subramanian taught them how birds fly. Shiva Subramanian took them to the seashore to see how birds fly. Choose the right answer. Teacher teach us many things. Correct? Teacher work hard so that we become a good.
When we listen to our teacher, we are showing our respect to them. Teacher expect you to do simple things. What teacher expect from you to do? Simple things. Let us create a special love and respect milkshake. What is a love and respect milkshake we are going to make? To make a mango milkshake, you need a milk, mango, sugar and ice. If you have to make a love and respect shake, what are all will you put in the glass? तुम्ही काय काय टाकणार? Okay, good. You listen carefully, you obey your parents, good. And what else? Okay, good. You will do hard work and you will do simple good things for your parents and teacher. Good one. Now homework. Ask your parents the things they did as a little children to show respect to their elder. Write them down and compare the things you have written down with your friends. Did they all have to do the things that you are being asked to do? Now, yes, I can and I will. What? I will respect my teacher because they teach me a good thing. I will show respect to my parents by listening to what they said. I will respect my elders and be very nice to them. Now, my personal scorecard. Find out how much you respect your elders by ticking yes. I love my parents. Yes. I respect my teacher. Yes. You have to write here yes. If you are not doing this, so write no. I never hurt my parents because I love them. Yes, I speak politely to my teacher. I know that my parents will always do everything that is good for me. I know that all great people respect and love their teachers. Yes, I always get up and wish my teacher when they enter the class. I show respect to my teacher by obeying them. I show respect to my teacher by doing my homework. I know that my teacher will always do things that are good for me. For every yes marks 1 and for no 0 marks. Then add your scorecard. How much marks you will get? 10 out of 10. Good. From this chapter I have learned. I love elders. From now on, I will make sure to listen to elders. From now on, I will avoid disrespecting elders. A message for myself to love and respect our elders. So students, in this way, respect your elders and teacher.